ही बैठकीची दृश्य आहेत किंवा ही त्या परिसरातली दृश्य आहेत की जिथे राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये एक बैठक होतीये। नुकतीच दिल्लीमध्ये राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर अर्थातच महायुतीचा नवा भिडू राज ठाकरे असतील। राज ठाकरे भाजपला साथ देतील या निवडणुकीमध्ये याची जोरदार चर्चा झाली आणि एक प्रकारे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं। मग या भेटीनंतर मनसे संदर्भातली पुढची सगळी गणितं किंवा मनसे संदर्भातले पुढचे सगळे निर्णय हे राज्य पातळीवरती घेतले जातील हे स्पष्ट करण्यात आलं आणि त्याच अनुषंगानं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होते। गणेश ठाकूर माहिती देतील। गणेश, गणेश तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर आपण सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय त्याच ताज हॉटेल परिसरातली जिथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटतात। गणेश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये मनसेची नेमकी भूमिका काय असेल? 2 जागांची आग्रही मागणी मनसेनं केल्याचं कळतंय, परंतु मुंबईतली एक जागा मनसेला देण्यासंदर्भात भाजप आणि महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। पण ही युती ही केवळ लोकसभेपुरती मर्यादित नसेल तर अर्थातच आगामी विधानसभा आणि महानगरपालिकांच्या दृष्टीने सुद्धा भाजप आणि महायुतीसोबत राज ठाकरेंचं असोसिएशन हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही बैठक असल्याची माहिती मिळते। जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला, शिवसेना हा पक्ष त्यांना मिळाला, एक प्रकारे मोठं बंड शिवसेनेमध्ये झालं, त्यानंतर सुद्धा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं टप्प्याटप्प्यानं गाठीभेटी होत होत्या आणि आता ही एक अत्यंत महत्त्वाची डेव्हलपमेंट मानली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची। गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, ताज हॉटेलमध्ये होणारी ही बैठक नेमकी कुणासोबत होतीये, कोण कोण उपस्थित आहे? दादा, माझी माहिती अशी आहे की या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत आणि ही खूप महत्वाची बैठक आहे। आतापर्यंत आपण भाजप नेत्यांशी राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोललो होतो, मात्र दिल्लीतनं जी चर्चा झाली ती चर्चा आता पुढे महाराष्ट्रात करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातच घोषणा होईल मनसे आणि महायुती संदर्भातली, ते आता स्पष्ट होतं। म्हणून महायुतीचा सर्वात महत्वाचा घटक भाजपनंतरचा म्हणजे शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या जागांसंदर्भातली चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदेच्याच त्याच कोट्यातल्या जागा आहेत जी मनसेला द्यायची आहे आणि म्हणून त्यांना विश्वासात घेऊन आणि आपण सगळ्यांनी मिळून कसं पुढे जायचंय यासाठीच ही भेट बोलवली गेली आहे। म्हणून दिल्लीतनं अमित शहांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात येऊन राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंना भेटणंही महत्वाचं होतं, कारण त्यांच्या कोट्यातल्या जागा आणि ते महायुतीचे घटक पक्ष आहेत म्हणून ही भेट होते आणि इथं देवेंद्र फडणवीसही देखील येतील आणि तिन्ही नेते आता इथं बैठक घेतल्यानंतर चर्चा झाल्यानंतर सगळा फॉर्म्युला तयार किंवा ठरवल्यानंतर दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना याबद्दलच्या सूचना करतील। शक्यता आहे की पुन्हा एकदा दिल्ली भेट होऊ शकते आणि त्यानंतर महाराष्ट्रात घोषणा होऊ शकते। म्हणून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्यासोबतची भेट मुंबईतल्या या ताज लँडझ हॉटेलमध्ये होते आणि या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील येतील। तिथं त्यांच्यासोबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि आता पुढे कसं जायचं आहे, कोणत्या जागा असतील आणि आपण एकमेकांना साथ देऊन महायुतीचं मिशन 45+ कसं काबीज करू या संदर्भातला आत्ताची महत्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। गणेश, आणखी एक मुद्दा की जेव्हा खूप सिक्रेटिव्ह गोष्टी असतात तेव्हा या भेटी काही अशा उघडपणे होत नाहीत, निवडणुकांच्या काळामध्ये तर अजिबातच नाही। ज्या अर्थी सर्वजण अगदी खुलेआम भेटता आहेत त्या अर्थी असोसिएशनवरती तर शिक्कामोर्तब झालेलं आहे, पण काही लॉंग टर्म प्लॅन सुद्धा असू शकतो का या भेटीमागचा? बिलकुल, ही युती फक्त काय लोकसभा संदर्भात। अच्छा, एक छोटी अपडेट गणेश आपण देऊया की देवेंद्र फडणवीस सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे सहभागी होत आहेत या बैठकीमध्ये, पुढचे अपडेट तुम्ही द्याल? देवेंद्र फडणवीस देखील आले आहेत आणि हे आपल्याकडले हे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ज्यामध्ये कशा प्रकारे तिन्ही नेते आता ताज लँडझला पोहोचून ही भेट घेत आहेत आणि तिन्ही नेत्यांमधली ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि भविष्य महायुतीचं मनसेसोबतचं कसं असेल
त्यातली ही महत्वाची भेट, ही बैठक आहे। या भेटीमध्ये निश्चितपणे ज्या जागा संदर्भातला जो त्याला पुढे नेता येईल, कारण दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार आहे। तिथून मिलिंद देवरा देखील इच्छुक आहेत। राहुल नार्वेकरांचं नाव होतं, तर ती जर द्यायची असेल तर कसं आपण तिथला आव्हानाला सामोरं जायचं आहे। दुसऱ्या जागा संदर्भातली जी मागणी मनसे करते ती शिंदेच्या कोट्यातली आहे, म्हणून त्यावर शिंदेचं मत काय, किंवा त्यांना कसं आपण सोबत घेऊन ही जागा मिळू शकते का, हे प्रयत्न सुरू आहेत। पण ती जागा मिळवून घेण्यात कितपत राज ठाकरेंना यश मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल। त्यासोबतच फॉर्म्युला कसा असणार आहे, या फॉर्म्युल्यावर चर्चा कशी होणार आहे, पुढची रणनीती कशी असेल आणि लोकसभेनंतर आपण कसं पुढे जायचंय, एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचंय, या सगळ्या बाबी आता महाराष्ट्र पातळीवरच्या नेत्यांची मध्ये होते आणि त्यानंतरच दिल्लीकडे ह्याची रिपोर्ट दिली जाईल। तिथूनच अधिकृत घोषणा किंवा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर महाराष्ट्रात अधिकृत घोषणा केली जाईल। गणेश, गेले काही महिने खूप सातत्यानं चर्चा होती की मनसे आणि महायुतीच्या संबंधांमधली, खास करून एकनाथ शिंदेंच्या बाबतीतली, देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा राज ठाकरेंचे संबंध पहिल्यापासून उत्तमच राहिलेले आहेत। शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे, पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम सुरू झालेला आहे, इतक्या शेवटच्या क्षणी मनसेची एंट्री होण्यापाठीमागचं कारण काय? एक गोष्ट तर आहे की ठाकरे ब्रँड आणि ठाकरे ब्रँडचा करिश्मा हा महायुतीला हवा होता। जसं आपण या आधी बोललोय की ज्या प्रकारे पक्षात विभाजन झालं किंवा पक्ष एकनाथ शिंदेकडे आलं, तसंच राष्ट्रवादी देखील अजित पवारांकडे आलं, म्हणून भाजप संदर्भातला एक सूर जो होता तो मावळ करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरेंची सिंपती जी कापायची असेल तर, कारण सहानुभूती अजूनही आहे। उद्धव ठाकरे प्रत्येक सभेला जाऊन म्हणतात की माझ्यासोबत गद्दारी केली, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरलं, आता एक ठाकरे चोरले आहेत, जे काही ते बोलतायत त्याच्यामध्ये ते सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करतायत। ती कापण्यासाठी आपल्याला राज ठाकरे लागतील, ठाकरे हे नाव लागेल आणि शिवसेनेला देखील पुढे नेण्यासाठी भविष्यामध्ये काय होईल माहित नाही, पण शिवसेना जी एकनाथ शिंदेसोबत आहे, जर राज ठाकरे त्यांच्यासोबत गेले तर निश्चितपणे एक वेगळं बळ मिळू शकतं। आणि राज ठाकरेंची सभेचा करिश्मा, राज ठाकरेंचे उत्तम वक्ते आहेत। राज ठाकरे जेव्हा वातावरण निर्मिती करतात ती वातावरण निर्मिती वेगळी असते, म्हणून महाराष्ट्रात मोदींसाठी ती वातावरण निर्मिती करायची आहे आणि महायुतीसाठी ती करायची आहे। आणि ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांची स्ट्रॅटेजी आहे की लोकांपर्यंत त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या विरुद्ध झालेलं हे कट कसं झालं आणि कसं त्यांच्या विरुद्ध दगा करून हे सगळं केलं जात आहे हे दाखवण्याचं आहे। म्हणून जर ही महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी असेल तर त्याला उत्तर म्हणून राज ठाकरे जर समोर आले, राज ठाकरेंनी जर आपलं मत किंवा लोकांपर्यंत ठाकरे परिवारातलं, शिवसेनेतलं त्यांच्या विरुद्ध झालेलं जे काही आहे ते जर समोर आणलं तर त्याचा फायदा होईल। आणि यामुळं ठाकरेंना सोबत घेण्याचं हे शेवटच्या क्षणी ठरलं असलं तरीही बोलणी मागील अनेक महिन्यांपासून सुरू होती। भाजप जे करते ते आता 1-2 दिवसांमध्ये, 2-3 महिन्यांमध्ये करत नाही। आपल्याला माहिती असेल की हिंदुत्ववादी चेहरा बनण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न सुरू झाला, तो पाडवा मेळाव्यामधनं त्याने पक्षाचा झेंडा बदलला, त्यांनी आपली परप्रांतीयांविरुद्धची आपली जी भूमिका होती ती खूप मेलो डाऊन केली आणि परप्रांतीयांविरुद्धची भूमिकाचं स्पष्टीकरणही दिलं। म्हणून हे बरेच वर्षांपासून सुरू होतं, भोंग्यांचा विषय आणला, बरंच काय झालं, ज्यामुळं राज ठाकरेंना आपल्यासोबत समावेश करून घेण्यासाठी जी योग्य भूमिका लागेल ती राज ठाकरेंनी दिली आणि त्यामुळे आज हे होतं। म्हणून हे जे आत्ता जरी दिसत असेल पण ह्याच्या मागे अनेक वर्षांपासून किंवा अनेक महिन्यांपासून ती बोलणी किंवा या गोष्टी सुरू असतील हे असं दिसतंय। बरोबर आहे। आत्ताच आपण दृश्यांमध्ये नुकतंच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पाहतोय, ते सुद्धा या बैठकीत सहभागी झालेत। म्हणजे आता 3 प्रमुख नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। एक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे। गणेशजी, बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे। राज ठाकरेंना मुंबईतनं जर जागा द्यायची झाली तर ती अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातनं द्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आजची होणारी बैठक महत्त्वाची असेल। 2च दिवसांपूर्वी राज ठाकरे अचानक दिल्लीत गेले, अमित शहांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मनसेच्या महायुतीतल्या समावेशावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय। अभय देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक। अभय सर, आता असोसिएशन तर फिक्स झालेलं आहे मनसेचं आणि महायुतीचं, आजची बैठक नेमकी कशासाठी असू शकते? आणि जसं मगाशी गणेशला म्हटलं की खुलेआम बैठक होते, कुठली लपून छपून बैठक होत नाही, उघडपणे बैठक होते, काय अर्थ या बैठकीचे निघतात? नाही, एक निश्चित आहे की आता युतीमध्ये ते सहभागी होणार आहेत स्पष्ट झालेलं आहे
आणि ज्या जागा सोडायच्या त्यातल्या काही जागा त्या निश्चितपणे शिंदे यांच्याकडे असू शकतात, अजित पवार यांच्याकडे असू शकतात. हा भाग एक झाला. आणि ज्या जागेची चर्चा आपण केली तर दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचे तिथले सिटिंग खासदार होते, त्यामुळे स्वाभाविकच एकनाथ शिंदेचा दावा त्या जागेवर होता. दुसऱ्या जागेची ज्या चर्चा आहे नाशिकच्या, तिथेही तोच पेच निर्माण होऊ शकतो. याशिवाय अन्य मतदारसंघामधलं नियोजन कसं असणार आहे या संदर्भातही युतीच्या नेत्यांना चर्चा करावी लागेल. कारण पुढच्या काळामध्ये अन्य मतदारसंघामध्ये जर बंडखोर उभे राहिले तर त्या संदर्भात काय भूमिका घेतली जाणार. शिवसेनेच्या जे मतदारसंघ त्यांना दिले जातील तिथे शिवसेनेबरोबर म्हणजे शिंदे बरोबर असणाऱ्या लोकांची काय भूमिका असतात या संदर्भात मला वाटतं की जेव्हा युती होते त्यावेळेस तपशीलवार चर्चा होते आणि त्यानंतर मग त्याची घोषणा केली जाते. आणि हे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी जी बोलणी आवश्यक असतात त्यातलाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीकडे बघावं लागेल. धन्यवाद. आणखी एक छोटासा मुद्दा की खरं तर एकनाथ शिंदेंच्याच कोट्यातनं राज ठाकरेंच्या पक्षासाठी जागा जाईल हे गणित साधंसुधं बांधलं जातं आहे. देवेंद्र फडणवीसांचं उपस्थित असणं खूप स्वाभाविक आहे, पण अजित पवार इज मिसिंग, तर हा सुद्धा एक अँगल विचारात घ्यायला हवा. नाही, आता ज्या जागांच्या चर्चा आहे तिथे अजित पवार यांचा थेट संबंध असा येत नाही, कारण त्यांच्याकडे आता फक्त म्हणजे रायगडचे सुनील तटकरे सोडली तर सिटिंग मधली कुठलीही जागा त्यांच्याकडे आता नाही. बरोबर. ज्या जागांचा त्यांनी जागांवर दावा सांगितलेला आहे आता महायुतीमध्ये त्या जागांमध्येही कुठे मनसेचा प्रबळ दावेदार नाही आहे. एक नाशिकचा मध्ये भुजबळांनी सांगितलं त्या जागेवर दावा सांगितला होता, पण त्या संदर्भातही सिटिंग आता त्यांच्याकडे नसल्यामुळे तो दावा मान्य होणार नाही होणार हा नंतरचा विषय. परंतु आजच्या बैठकीमध्ये मला वाटतं की मुख्य प्रामुख्याने आणि याच्यामध्ये एक मुख्य जो दुवा असणार आहे तो स्वाभाविकच भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत. त्याच्यामुळे आजची चर्चा मला वाटतं की या दोन मतदारसंघ आणि पुढची रणनीती आणि अन्य मतदारसंघातली मनसेची भूमिका या संदर्भात चर्चा मर्यादित असेल. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचा कोणीही अजित पवार किंवा अन्य कोणीही नेता आजच्या बैठकीला नसेल असं वाटतं. ज्ञानदा. अभय सर, आहात तुम्ही सोबत. अतुल भातखळकर सुद्धा आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार. अतुलजी नमस्कार. नवा भिडू जोडला जातोय, असोसिएशन तर अगदीच पक्का आहे आता मनसेचं आपल्यासोबतचं. स्वागत कसं कराल? मुळामध्ये मनसे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये महाराष्ट्रात महायुतीत येते ही स्वागताची बाब आहे. आज आपल्या माध्यमातूनच बैठक होतीये, स्वाभाविकच सर्व गोष्टींची चर्चा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व गोष्टी या संदर्भातल्या अधिक डिटेलने स्पष्ट होतील. असं आहे की हिंदुत्वाची भूमिका ही अर्थातच राज ठाकरेंची गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून राहिलेली आहे. त्यामुळे भाजपला थोडंसं त्यांना अकोमोडेट करणं हे सोपं झालं, कारण आधीचा परप्रांतीयांचा त्यांचा विरोध जरा अवघड वाटणारा विरोध होता भाजपसाठी अकोमोडेशनच्या बाबतीत. राज ठाकरे तुमच्या मते कसे फायदेशीर ठरतील, कुठे फायदेशीर ठरतील? हे बघा, मुळामध्ये आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती आणि आहे की माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारून त्यांना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करण्याकरता जे जे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये येतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. राज ठाकरे हे हिंदुत्ववादी पहिल्यापासून होते, कारण त्यांची मूळची पाळंमुळं जी आहेत ती शिवसेनेची आहेत आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा मराठीचा मुद्दा असेल हे दोन्ही मुद्दे त्यांचे स्वाभाविक त्यांचे मुद्दे होते. त्यामुळे आज ते युतीत आलेले आहेत. त्या संदर्भामध्ये अकोमोडेट करणं वगैरे हा शब्द मी काही वापरणार नाही, कारण आम्ही सर्वच जण माननीय मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करून विकसित भारताकडे कसं गतीने जायचं याच्याकरता काम करतोय आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मनसे आणि राज ठाकरे सहभागी होत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अतुलजी आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल. अभय सर तुमचेही आभार, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत आणि विश्लेषण केलं. मुख्य म्हणजे पुन्हा एकदा आपण गणेशकडे जाऊयात. गणेश, बैठकीचे काही अपडेट्स समजू शकलेत का? खरं तर नुकतीच सुरू झालेली आहे बैठक, 5-10 मिनिटं झाली असतील, पण खूप महत्त्वाची बैठक महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं ही मानली जाते. काही अपडेट्स कळालेत का? ज्ञानदा, एकनाथ शिंदेसोबतची भेट दिल्लीच्या अमित शहाच्या भेटीनंतरच ठरली होती, कारण तिघांची बोलून करायचं आहे, फॉर्म्युला पुढे न्यायचा आहे. कारण राज ठाकरेंना जर जागा द्यायच्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहेत, म्हणून एकनाथ शिंदेंना विश्वासात घेऊनच सगळं काही पुढे केलं जाईल आणि यावरतीच तिघांची चर्चा होती की कसं आपण.
गणेश, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, आवाज नीट पोहोचू शकत नाहीये. आपण पुन्हा एकदा अर्थातच कनेक्ट होण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. अल्पेश करकरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. अल्पेश, अपडेट्स काय आहेत? मी सध्या ताजलँड्स परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी ही बैठक होते. यामध्ये आपण पाहिलं तर राज ठाकरे हे प्रथमतः या बैठकीला पोहोचले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले व देवेंद्र फडणवीस देखील आता काही क्षणात या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तिघांमध्ये महत्त्वपूर्ण महायुतीच्या पुढील आगामी वाटचाल काय असेल या संदर्भात चर्चा सुरू आहे. कारण मनसे, भाजप आणि शिवसेना एकत्र आली तर पुढे कशा प्रकारे आपण लोकसभा निवडणूक लढवायची आहे आणि एकत्र आल्यावर काय फॉर्म्युला असेल या संदर्भात चर्चा होत असल्याची माहिती मिळते. मंगळवारी आपण पाहिलं तर अमित शहा यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यानंतर एक ग्रीन सिग्नल आहे तो या ठिकाणी राज ठाकरेंना मिळाला आणि त्यानंतर ही सगळी चर्चा ही राज्य पातळीवर होईल अशी सांगण्यात येतो. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय सध्या बँड्रा येथील ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सध्या गेल्या 15 मिनिटापासून चर्चा सुरू झालेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं आपण कोणकोणते मतदारसंघ लढणार आहोत, तसेच कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता, अशा प्राथमिक ज्या चर्चा आहेत ती चर्चा सध्या सुरू आहे. आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी आपल्याला 2 जागा मिळाव्या यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र आता त्या संदर्भात देखील ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे. अमित शहांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि त्यानंतरच आता सध्या राज्यातले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे. आपण पाहिलं तर सध्या भाजप आणि मनसेमध्ये युती संदर्भात ह्या चर्चा सुरू होत्या. मात्र शिवसेना हा देखील महायुतीतला एक प्रमुख पक्ष आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आजच्या बैठकीला सहभागी झालेले आहेत आणि तिघांमध्ये एक सकारात्मक चर्चा आगामी काळात युती संदर्भात होत असल्याची माहिती मिळते. अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता बरोबर आहे, दिल्लीतल्या भेटीनंतर राज्य पातळीवरतीच पुढची चर्चा होईल मनसेला सामावून घेण्याबाबतची किंवा युती संदर्भातली, हे आधी स्पष्ट झालेलं होतं. अल्पेश, आणखी एक मुद्दा, दिल्लीला अमित ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत होते. आत्ताच्या बैठकीमध्ये राज ठाकरे एकटे आहेत का आणखी कोणी त्यांच्या सोबत आहे? सध्या तरी ताजलँड्स एंड हॉटेल परिसरामध्ये जी बैठक सुरू आहे हॉटेलमध्ये, त्या बैठकीला राज ठाकरे हे स्वतः एकटे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाची जी भूमिका आहे ती राज्य पातळीवर एकमेकांशी चर्चा करताना आपल्याला माहिती मिळते आहे. ही बैठक झाल्यानंतर राज ठाकरे यांची मनसे नेत्यांच्या बरोबर देखील चर्चा होणार आहे. त्यामुळे मनसे नेते हे सध्या या बैठकीला सहभागी नाहीत. राज ठाकरे हे एकटेच आपल्या पक्षाची भूमिका या दोन्ही पक्षांबरोबर चर्चा करत आहेत आणि त्यानंतरच महायुतीची जी चर्चा आहे त्या संदर्भात पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्ञानदा, कोणत्या जागांसंदर्भात, म्हणजे 2 जागांचा मुंबईतला आग्रह खरं तर राज ठाकरे यांचा होता. आजच्या बैठकीमध्ये जागा फिक्स होणार आहेत, पुढची भूमिका फिक्स होणार आहे. कोणत्या बाबी, म्हणजे एकत्र पत्रकार परिषदेची शक्यता वगैरे काही आहे का या बैठकीनंतर? नक्कीच आजची जी बैठक आहे ना ती फार महत्त्वपूर्ण बैठक आहे. कारण ही अंतिम बैठक समजली जाते. कारण यापूर्वी देखील आपण पाहिल्या तर प्राथमिक नेते आहेत त्यांची चर्चा झाली होती. या चर्चेनंतर मुख्य नेत्यांची चर्चा झाली होती आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी देखील राज ठाकरेंनी चर्चा केलेली आहे. आणि तिकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतर आता ही राज्यातील राज्य पातळीवरचे जे प्रमुख नेते आहेत त्यांची ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये महायुती संदर्भात, युती संदर्भातला आणि जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची रणनीती कशी असेल या संदर्भातली अंतिम चर्चा ही होत असल्याची माहिती मिळते. यामध्ये आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे या संदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते का, तर तशी शक्यता वर्तवली जाते. मात्र अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षातली जे प्रमुख नेते जे चर्चा करत आहेत त्यांची चर्चा सकारात्मक पार पडली आणि सगळ्यांचा फॉर्म्युला जुळला त्यानंतरच ही अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. ज्ञानदा, अल्पेश, सकाळपासून तू राज ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरामध्ये होतास, तिथली लगबग कशी होती? म्हणजे जेव्हा मनसे अध्यक्ष बैठकीसाठी बाहेर पडले तेव्हाची लगबग असो किंवा सकाळपासून गाठीभेटी वगैरे काही झाल्या का?
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली होती आणि त्यानुसार सर्व माध्यमकर्मी हे त्याचा कव्हरेज करण्यासाठी तेथे गेले होते. मात्र अचानक राज ठाकरे हे या ताज लँड्स एंड हॉटेल परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली. आपल्या सूत्रांनी जी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली होती त्यानुसार राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती संदर्भात आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या महायुती संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. मात्र दोन्ही पक्षाकडून त्याबाबत स्पष्टता आली नव्हती. त्यामुळे आपण थेट या ठिकाणी हॉटेल परिसरात थेट आलो आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काहीच वेळात राज ठाकरे हे स्वतः ताज लँड्स अँड हॉटेल परिसरामध्ये पोहोचले आणि त्यानंतर पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले, देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले आणि या नेत्यांमध्ये आज महत्त्वपूर्ण चर्चा ही महायुतीच्या फॉर्म्युला संदर्भात होत असल्याची आपली जी सूत्रांची माहिती होती तिच्यावर शिक्कामोर्तब झाला. प्रथमतः आपण पाहिलं तर या महायुती संदर्भात एक्सक्लुझिव्ह बातम्या आणि जी आतली माहिती आहे नक्की या बैठकीमध्ये काय चर्चा होत आहेत त्या संदर्भात यापूर्वीच आपल्या प्रतिनिधींनी या संदर्भात सांगितलं होतं आणि त्यानुसारच महायुतीच्या म्हणजेच मनसे, भाजप, शिवसेना एकत्र येणार या युती संदर्भातली आजच्या राज्य पातळीवरची जी अंतिम चर्चा आणि बैठक आहे त्या संदर्भात देखील आपण अगोदरच माहिती दिली होती आणि त्यानुसार गेल्या 15 मिनिटांपासून याच ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये सध्या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर मनसेने 2 जागांची मागणी केली होती, त्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. तसेच 48 मतदारसंघांमध्ये राज ठाकरे आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतात या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. तसेच राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याबरोबर जी चर्चा केलेली आहे ती चर्चा नक्की काय घडली आणि त्यानुसार राज्य पातळीवर कशी त्याची अंमलबजावणी करता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. एकंदरीतच पाहिलं तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मनसेला आपल्यासोबत घेण्यावर पूर्वीपासून सकारात्मक होते. प्राथमिक नेत्यांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हापासून ही सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर मंगळवारी अमित शहा यांची राज ठाकरेंनी भेट घेतली, अमित ठाकरेंनी भेट घेतली आणि त्यानंतर या युतीवर सध्या शिक्कामोर्तब होत असल्याचं माहिती प्राप्त झाली आणि त्यानंतरच या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर राज्य पातळीवर या प्रमुख नेत्यांची या संदर्भात सध्या महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. ग्रीन सिग्नल मिळाला त्यानंतर अमित शहांची भेट झाली आणि अल्पेश तुला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी आपणच एक बातमी प्रसारित केली होती की मनसेचे काही नेते आणि भाजपचे नेते यांची मुंबईमध्ये गुप्त बैठक झालेली होती. बाळा नांदगावकर आणि अन्य काही लोक त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी हे कार्यक्रम मुंबईत झालेले होते, भाजपचे हे कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमांना सुद्धा मनसेचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हापासूनच ही कुजबूज आणि चर्चा रंगू लागली की मनसे ऑफिशियली भाजपची किंवा महायुतीची या निवडणुकीमध्ये साथ देणार का आणि त्याच दृष्टिकोनातनं आता मुंबईत होत असलेली ही अत्यंत महत्त्वाची बैठक. सुधीर मुनगंटीवारजी सध्या आपल्यासोबत आहेत. मुनगंटीवारजी नमस्कार. नवीन सहकारी आपले आता आपल्यासोबत येत आहेत, ह्याच्यावरती जवळपास शिक्कामोर्तब आहे. त्यांचं स्वागत कसं कराल, काय अपेक्षा व्यक्त कराल त्यांच्याकडनं या निवडणुकीत? सध्या तर चर्चेच्या स्तरावर ही बैठक सुरू आहे. आता चर्चा संपल्यानंतरच याचा काय निर्णय मनसेच्या वतीने केला जाईल, मनसे मदतीचा हात पुढे करेल का यावर होईल. फक्त एवढंच आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश एक नवनिर्माणाच्या आंदोलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. एक स्वप्न, एक संकल्प, 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, आतंकमुक्त भारत, नक्षल मुक्त भारत. देशामध्ये एक काळ असा होता, तुम्ही बघितलं की बॉम्बस्फोट व्हायचे, आम्ही काही करू शकत नव्हतो. पाकिस्तानच्या सीमेवर ज्या पद्धतीने गोळीबार व्हायचा, आज आपल्या देशाचं महत्व हे जगाच्याही लक्षात आलं. वसुधैव कुटुंबकम हा भाव घेऊन G20 ही जगात पहिल्यांदा 20 ठिकाणी त्याचे कार्यक्रम झाले, जगाने कौतुक केलं. आज आपला देश एक काळी मिलो खाऊ घालावा लागायचा, आज आम्ही इतरांना आमचं अन्न खाऊ घालतो. एक काळ होता की आमचा देश कटोरा हातात घेऊन जायचा. थोडंसं मी तुम्हाला आताच्या डेव्हलपमेंट वरती आणते, कारण ह्याची
या भेटीची आणि त्याच्यातल्या अपडेट्सची महाराष्ट्राला सध्या खूप जास्त उत्सुकता आहे आणि का नाही असणार, ठाकरे नाव जोडलं जात आहे महायुतीसोबत. कदाचित ऑफिशियली आपल्याला कळेल, तुम्ही म्हणालात की बैठक झाल्याच्या नंतर. एक याच्यावरनं चर्चा अशी होते की भाजप खूप कॉन्फिडंट आहे, भाजपकडे ऑलरेडी राज्यातले 2 तगडे मित्र त्यांच्यासोबत आहेत. असं असताना राज ठाकरेंनाही सोबत घेण्याची गरज का भासते? तुम्ही आता ओघानं मदत या शब्दाचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न विचारते. असं आहे, साधारणतः तुम्ही बघितलं असेल इंडिया काय 36 छोटे मोठे पक्ष घेऊन काम करत होती. तर शेवटी महाभारतामध्ये कौरव आपली बाजू मजबूत करत होते, तर पांडवांनी आपली बाजू मजबूत करावीच लागेल ना. पांडवांनी सुद्धा आपले मित्र जोडले, तेव्हा आपल्याला जोडावं लागेल. कारण हे युद्ध सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश, प्रगती अधोगतीचं युद्ध आहे, एक परिवारवादाचं युद्ध आहे. अशा वेळी आपल्याला यामध्ये जेवढे मित्र जोडता येईल तेवढे मित्र जोडले पाहिजे. या मायावी विचारापासून, दृष्टबुद्धीच्या लोकांपासून या देशाला वाचवण्यासाठी आपल्या हातची सत्ता जाते एवढा छोटा विचार करून थोडी होईल. सत्ता येईल आणि जाईल, पण आपल्याला देश वाचवणं गरजेचं आहे. इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, 55 वर्ष देशात सत्ता होती, राज्यात 50 वर्ष सत्ता होती. काय दिवे लावले हो? जाती जातीमध्ये जहर कागवण्याचं काम केलं. अशा वेळी सारे भारतीय एकत्र येणं व त्या माध्यमातून पुढे जाणं, याचा अर्थ असा नव्हे की फक्त आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहे म्हणून एकत्र यावं. आपण बघितलं असेल, आम्ही माननीय एकनाथ शिंदेजींना मुख्यमंत्री देताना त्यांच्या आमदारांची संख्या कमी होती, पण शेवटी पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको आगे बढ़ना. आणि भाजपची खासियत आहे की भाजप आणि ही भाजपची खासियत आहे की भाजप कधीच शॉर्ट टर्मचा विचार करत नाही, तो विचार अर्थातच खूप लॉंग टर्मचा असतो. एक छोटासा प्रश्न विचारते, ठाकरे हे नाव, ठाकरे हा ब्रँड महायुतीसोबत जोडला जाणं हे आत्ताच्या निवडणुकांच्या दृष्टीनं तुम्ही किती महत्त्वाचा मुद्दा म्हणून पाहता? नाही, मुद्दा तर महत्वाचाच आहे ना. शेवटी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचे सख्खे पुतणे आणि ज्यांच्यावर बाळासाहेबांचं प्रचंड असं प्रेम होतं, ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आल्यानंतर किंवा एनडीएच्या सोबत आल्यानंतर किंवा महायुतीच्या सोबत आल्यानंतर हा तर आनंदाचा क्षण आहे, त्यामध्ये मागावं वाटत नाही. आणि शेवटी मनसेचे जे नेते आहेत त्यांच्याशी आमचे नेहमी स्नेहाचे संबंध राहिले आहे. तर मला वाटतं की या निमित्ताने जर राज ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टी एनडीएचे घटक होत असेल किंवा महाराष्ट्रात महायुतीचे घटक होत असेल तर स्वागतच आहे त्यांचं, त्याच्यामध्ये मला वाटत नाही शंका असण्याचं. आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदेजींनी जो हाती झेंडा घेतला त्याच्यामध्ये 1 से भगे 2, 2 से भगे 4 पुढे जाऊ. अच्छा, आणखी एक छोटासा प्रश्न, मला माहिती नाही तुम्ही याचं उत्तर द्याल की नाही, पण तरी मी हा प्रश्न विचारते की मनसेला किती जागा द्यायचं ठरलंय? मुंबईतल्या ज्या जागेची सर्वाधिक चर्चा आहे त्याच जागेसंदर्भात ही बैठक आहे का? नाही, असं आहे, जागेसाठी ना राज ठाकरे साहेब हे करतात, हट्ट करतात ना आमचा हट्ट असतो. मी पुन्हा सांगितलं, मागच्या वेळी तर राज ठाकरे साहेबांनी लोकसभेच्या जागाच घडवल्या नव्हत्या. म्हणून मला वाटतं की ते जागेसाठी नाही, ती विचाराची लढाई आहे. वैचारिक लढाईमध्ये जेव्हा आपण बघितलं असेल की आत्ताच्या शिवतीर्थाच्या सभेवर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची जी सुरुवात करायची ती शब्द गायब झाले. शिवतीर्थाला असं ऐकून घ्यायची सवय नाही आहे. म्हणजे राज ठाकरेंचं तुमच्यासोबत येणं, तुम्ही सर्वांनी एकमेकांना साथ देणं हे लोकसभेपेक्षा पण विधानसभा आणि महानगरपालिकेच्या दृष्टीनं केलेली तजवीज आहे? मला वाटतं की लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका इतका संकुचित अर्थ याला लावू नये, संकुचित चौकटीमध्ये हे जोडू नये. हे देशासाठी, राष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीचेही तत्त्व राखतो महाराष्ट्र माझा या भावनेसाठी ही महायुती निश्चितपणे होत आहे. फक्त जागा, विधानसभा, लोकसभा असा त्याला अर्थ लावू नये असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. सुधीर भाऊ, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली, संवाद साधला त्याबद्दल. तर मुंबईमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत कोण कोण उपस्थित आहे? तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे. 2च दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटले आणि त्यानंतर मनसेसोबतच्या युतीसंदर्भातल्या सगळ्या चर्चा या आता राज्य पातळीवरती होतील हे स्पष्ट केलं गेलं. जर राज ठाकरेंना एखादी जागा
या लोकसभा निवडणुकीसाठी दिली गेली तर ती अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातनं दिली जाईल। ती जागा कोणती असेल, ती मुंबईतली असेल का मुंबई बाहेरची, याच्याबद्दलही कमालीच्या चर्चा रंगलेल्या आहेत। परंतु आता राज ठाकरे आणि महायुती यांचं एकत्रित येणं हे जवळपास निश्चित मानलं जातंय। ही बैठक एक प्रकारे त्यावरती शिक्कामोर्तब असल्याचं बोललं जातंय। ज्या दिवशी अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट झाली त्या दिवशीपासून चर्चा रंगू लागल्या की राज ठाकरे महायुतीसोबत जाण्याचे अर्थ नेमके काय। तर सगळ्यात मोठा मुद्दा यामध्ये ठाकरे ब्रँड हा महायुतीसोबत जोडला जाणं, त्यांच्या सोबत जाणं आणि हे परसेप्शन या निवडणुकीत खूप महत्त्वाचं मानलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।